वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु सर्वकार्येषु सर्वदा। या तुङ्गेन्दुतुषारहारधवला शुभ्रवस्त्रावृता या वीरावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्वेन्द्रे सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती विशेषधारणा। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णो भवभयहरं सर्वलोकेशनाथं मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपात्ममहं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। म्हणतो तुझारी आलमपाय आहे करुणा भरितये सत्वरी आस पाहे बहुत संसारे वाहलो भीमधिमा अरसिया नंदना भावरे भावगे माझे काय बोलो गावो मती गुंग जाहरी तुझे गावो परितव पडलो मी मारी सीतारी आता अरसिया नंदना भावरे भावगे कृष्ण हरे कृष्ण हरे
दुर्जन संग महारी, दुर्जन संग महारी, दुर्जन संग महारी, जय राम जय
बघा, गर्दुरे साप गिळीत असे उभा, बेडकाला सापानं अर्धा गिळलाय, फक्त मुंडकं बाहेर आहे. परंतु त्याच्या समोर एक माशी दिसते बेडकाच्या समोर, आणि त्या माशीला मटकावण्यासाठी तो जीभ बाहेर फेकतो. अरे आता ती माशी तुला काय कामाची वेड्या, तुझ्यासाठी त्याचा उपयोग काही नाही, पण हे कळत नाही. कळतं पण वळत नाही, लक्षात घ्या. महाराज म्हणतात, अजगर मृत्यू मुखीचे दरे दुर नेणती पामर. अजगर मृत्यू, तसाच मृत्यूने आपल्याला अर्ध गिळलेला आहे, परंतु आम्हाला त्याची जाणीव होत नाही. आम्ही मृत्यूच्या काळाच्या मुखात चाललोय, त्याची जाणीव मात्र आम्हाला होत नाही, लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात की सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाच्या आशेवर आमचा जन्म वाया चाललेला आहे. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, परंतु एक क्षणभर सुद्धा त्याच्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले नाही. ह्या काळाच्या मुखातून सुटण्याचे प्रयत्न एक क्षणभर सुद्धा आम्ही केले नाही. सुखाची आशा माणसाला असावी, लक्षात घ्या, पण आमची सुखाची जी कल्पना आहे ती चुकीची आहे. आम्ही ज्याला सुख समजतो ते खऱ्या अर्थानं सुख नाही, लक्षात घ्या. आम्ही सुख कशात शोधतो, तर भजन नाही तर रामा सर्व ही जन्म गेला, आणि स्वजन जन धनाचा व्यर्थ स्वार्थ केला. प्रभू अरे भजनाशिवाय आमचा जन्म गेला पूर्ण, आणि आम्ही स्वार्थ कशाचा धरलेला आहे, आशा कशाची धरलेली आहे. स्वजन
स्वजन आप्त इष्ट भाऊ बहीण आई वडील बायको मुलं आप्तेष्ट ह्यांच्या आशेवर आम्ही राहिलो, त्यांचा स्वार्थ केला. स्वजन जन धनाचा व्यर्थ स्वार्थ केला. तर महाराज म्हणतात की सुखाची आशा असणं चुकीचं नाही, पण सुख नक्की काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. आम्ही त्याला सुख समजतो, ते सुख नाही. बरं, सुखाची आशा करावी तर ज्याच्या जवळ सुख आहे त्याला शरण जायला हवं. आम्ही नको त्याला शरण जातो. आणि महाराजांनी म्हटल्याप्रमाणे बाल्य गेले तारुण्य गेले वृद्ध दशा आली, वृद्ध दशा आली. स्वहितांतरसे अरे पोटासाठी झटपट करसे स्वहितांतरसे अरे नाश होतो आयुष्याचा. ह्या पोटासाठीची खटपट आहे की नाही, त्याच्यातच आमच्या आयुष्याचा नाश होतो. आम्हाला सुख कळतच नाही आणि आम्ही बाल्य तारुण्य प्रौढत्व आणि शेवटी वृद्धत्वाला येतो. आणि काळाचा फासा आमच्या गळ्यापर्यंत आला तरी आम्हाला शुद्ध पडत नाही. लक्षात घ्या, बालपण हे खेळण्यात जात. बाल्यात रुची क्रीडणी, बाल्यात रुची क्रीडणी कारुण्ये वयातु संगती जाया. प्रौढत्वे सदुपासन करुणी जोडी हितार्थ हरिपाया. राम राम हरे हरे राम बालपण खेळण्यात जात. तारुण्य येत, तारुण्यात जाणीव होते की आम्ही बालपण वाया घालवलं. शाळेत गेलो असतो, व्यवस्थित शिकलो असतो, काहीतरी मोठ्या पदावर असतो ही जाणीव होते. पण आता ती चूक तरुणपणात तरी सुधारायची की नाही, पण नाही. तारुण्य हे दुर्व्यसनांमध्ये जातं. कोणतरी तंबाखू मळून देतो, घ्यावं थोडं, कोणतरी दारूचा पेला भरून देतो बघा, श्रम परिहार म्हणून, श्रम परिहारासाठी कोणतरी वेडीचं फोटो पेटवून देतो, घ्या बघा. असं दुर्व्यसनांमध्ये तारुण्य जातं. त्याची जाणीव प्रौढत्वामध्ये होते. पण प्रौढत्वामध्ये तरी शहाणा व्हावं की नाही. पण काही मुलांची लग्न, मग नातवंड खेळवायला पाहिजे. नातवंडाला शाळेत आम्हाला टाईमच मिळत नाही ना. तर कीर्तन, प्रवचन, भजन ह्याच्यासाठी आम्ही कशी उन्हाळ आहोत. तुमच्या आमच्यासारखी उन्हाळ असतो काही लोक. आम्ही काय उन्हाळ आहोत हे धंदे करायला, कीर्तन भजन वगैरे करायला. अरे पण त्या ममतेनं हे सर्व वाया गेलं ना. तुकाराम महाराजांनी सुंदर म्हटलंय, 12 वर्षे बालपण, 12 वर्षे बालपण, 12 वर्षे बालपण, 12 वर्षे
तेही वेचिले अज्ञान, तेही वेचिले अज्ञान, तेही वेचिले अज्ञान. बाकी उरली अध्यायची, बाकी उरली अध्यायची. ती सगळी केली कामाची, ती सगळी केली कामाची. बाकी उरले 58, बाकी उरले 58. ती सगळी केली ममतेनं, ती सगळी केली ममतेनं. बाकी उरले 28, बाकी उरले 28. देह देह विसरलाच, देह देह विसरलाच. तुका भले ऐसा झाला संसार हा है थोडा, संसार हा है थोडा, संसार हा है. तुका भले ऐसा झाला संसार हा है थोडा, संसार हा है थोडा, संसार हा है. तुकाराम महाराजांनी 100 वर्ष आयुष्याचा हिशेब दिला. 12 वर्ष बालपण, 100 वर्षातली 12 वर्ष बालपण असतं आणि ते अज्ञानात जातं. मग राहिली किती शिल्लक? 88. बाकी उरली 88. त्यातली 30 वेचिली कामाची. 30 वर्ष कामाला घालवलेली आहे. संसार जो आहे तरुणपणीचा त्या संसारात घालवलेली आहे. बाकी उरले 58. मग 58 जी शिल्लक राहिली त्यातली 30 वेचिली ममतेनं. माया मोहामध्ये ही नातवंड खेळवण्यात, नातवंडांना शाळेत नेण्यात आणि नाती जपण्यात ह्या ममतेनं, मायेनं ती घालवली. मग आता शिल्लक किती राहिली? शेवटची बाकी उरली 28. ती 28 वर्ष काही कामाची नसतात. कारण देह देह विसरलाच. बाबाला त्या शेवटच्या आयुष्यामध्ये कशाची शुद्ध नसते. स्वतःच्या कपड्यांचं सुद्धा भान नसतं, स्वतःच्या शरीराचं भान नसतं. बाहेर कुठे गेलं तर भलत्याच्याच घरात शिरतं. मग तो शेजारी बोलतो, बाबा अहो हे तुमचं घर नाही, माझं घर आहे. देह म्हणजे घर, देह विसरला. परमार्थ करायचा कधी? अशा प्रकारे पंत म्हणतात. पाहता पाहता, अरे ह्याचं व्हॉल्यूम वाढव ना जरा. कोण आहे? व्हॉल्यूम वाढव. संसार हा आहे थोडा, हा थोडासा संसार आहे. त्याची झाडाझडती घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की आमच्या डोळ्यात देखत आमचं आयुष्य आम्ही वाया घालवलं. म्हणून पंत म्हणतात पाहता पाहता, म्हणजे बघता बघता. आम्ही काही झोपलेले नव्हतो, जागेपणी आमचं आयुष्य आम्ही वाया घालवलं. नको त्या दुर्व्यसनांमध्ये लागून, नको त्यांची आशा धरून आम्ही आयुष्य आमचं वाया घालवलं. जन्म गेला वाया. आता जन्म सर्व सुखाची आशा जन्म गेला. माणसाला 6 सुखांची अपेक्षा असते. धृतराष्ट्राला विदुराने सांगितलं, महाराज माणूस 6 सुखांसाठी धडपड करत असतो आयुष्यात. कोणती सुख? अर्थागमो नित्यमारोगिताचा, प्रियाच भार्या प्रियवादिनी, वशस्य पुत्रार्थ करेच विद्या,
वशस्य पुत्रार्थ करे विद्या षड्जीव लोकस्य सुखानि रागं. राजा, 6 सुखांची अपेक्षा माणसाला असते. पहिलं, सतत आम्हाला धन प्राप्ती व्हावी, काही कष्ट न करता सुद्धा पैसा यावा. मग तो कुठल्या मार्गाने आला तरी चालेल, ही अपेक्षा माणसाची असते. भ्रष्टाचार करून आला तरी चालेल. अर्थ प्राप्ती, अर्थार्जन व्हावं. दुसरी अपेक्षा अशी असते, प्रियाच भार्या. बायको कशी असायला पाहिजे? प्रेम करणारी असायला हवी. आणि अजून बायको कशी असायला पाहिजे? प्रिय बोलणारी असायला पाहिजे, गोड बोलणारी. म्हणजे 2-2 बायका असा त्याचा अर्थ नाही. एकच बायको पण गोड बोलणारी आणि प्रेम करणारी. असं कठीण आहे, पण ती अपेक्षा माणसाची आहे. मुलं आपल्या आज्ञेत राहावीत. वशिष्य पुत्रा, मुलं आपल्या आज्ञेत राहावीत. उठ तर उठ, बस तर बस, हे करायचं तर तेच, त्याच्या विरुद्ध नाही, अशी मुलं असायला हवी. आणि आम्ही जी विद्या मिळवतो तिचा उपयोग आमचं पोट भरण्यासाठी व्हावे. अशा 6 सुखांची अपेक्षा माणसाला असते. पण त्या सुखांची अपेक्षा आम्ही करतो ती कोणाकडून? तर आप्त मातियार झाले आणि मोहदागुनी दुःख विधले. ह्यांच्याकडून आधी त्या सुखाची अपेक्षा करतो जे वास्तविक दुःखाचे मूळ आहेत. संसार दुःख मूळ, जो संसार दुःखाचं मूळ आहे, त्या संसाराकडून आम्ही सुखाची अपेक्षा करतो आणि ते कधीही आम्हाला प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात की पाहता पाहता जन्म गेला आहे. आता पाहता पाहता याचा अर्थ आणखी असा आहे की बघता बघता आमच्या डोळ्यासमोर तर गेला, बरोबर आहे की नाही? परंतु ज्याला आम्ही माझं म्हटलं, ज्याला आम्ही माझं म्हटलं, त्या कोणालाही आम्ही सुख देऊ शकलो नाही. 3 प्रकारचे संबंध माणसाचे असतात, आम्ही जोडतो. एक मानलेले संबंध असतात, म्हणजे मानलेला भाऊ, मानलेली बहीण, मानलेली आई, मानलेले वडील, हे संबंध असतात. आता हे संबंध कधीच खरे नसतात. हे सुख देणारे संबंध आहेत, लक्षात घ्या. मानलेला भाऊ आहे म्हणून अर्धा हिस्सा त्याला आपण देतो काय? नाही, म्हणजे हा संबंध खोटा आहे. इथे व्यवहारात सुद्धा हा संबंध टिकत नाही. मानलेली बहीण, आपण तिला अर्धा हिस्सा देतो काय? नाही. मानलेला बाप, हे सगळे संबंध खोटे आहेत. एक पहलवान होता आणि त्याची आई वारली. मग शेजारच्या बाया आल्या आणि सांगितलं, अरे बाबा, काय तू रडू नको, शोक करू नकोस, मलाच आई समज. बघा, मलाच आई समज. तो शांत झाला, मानलेली आई झाली. पुढच्या वेळेला त्याची बहीण गेली, परत स्त्रिया आल्या शेजारच्या. म्हटलं, तू काय शोक करू नको, आम्हीच तुझ्या बहिणी आहोत. नंतर त्याची बायको गेली. आता मला सांगा, इथे मानलेला संबंध चालेल काय? चालत नाही. म्हणून हे मानलेले संबंध आहेत, हे सर्व खोटे आहेत. ते व्यवहारात सुद्धा, व्यवहाराच्या पातळीवर सुद्धा टिकत नाही. तर रक्ताचं म्हणजे डीएनए टेस्ट केली, रक्तगट, हे तर जुळूच शकत नाही. आणि त्याच्या पुढची टेस्ट आहे मेल्यानंतर. आज ज्याला आम्ही मानलेला भाऊ किंवा बहीण म्हटलं, तो मेल्यानंतर पुढच्या जन्मात आमचा भाऊ असेल काय? तो पुढच्या जन्मात आमची बहीण असेल काय? नाही. म्हणजे इथे हा संबंध खोटा आहे. दुसरा संबंध आहे तो व्यवहारातला संबंध आहे. बघा, भावाभावाचा रक्तगट जुळतो, डीएनए जुळतात, आई वडिलांचे डीएनए रक्तगट जुळतात. परंतु तेच आई वडील पुढच्या जन्मीत आमचे आई वडील असतील काय? नाही. म्हणजे हा व्यवहारातला संबंध सुद्धा खोटा. पण मग खरा संबंध कुठला? जो आध्यात्मिक संबंध आहे,
परमेश्वराचा, परमात्म्याचा आणि आत्म्याचा जो संबंध आहे तोच सर्व कसोट्यांवर टिकत असतो बघा. कारण आज आमचा जो परमेश्वराशी संबंध आहे तो आहे सर्व बाबतीत टिकतो का? आम्ही त्या परमेश्वराचे अंश आहोत आणि पुढच्या जन्मात कित्येक जन्म झाले तरी आम्ही त्या परमेश्वराचे अंशच असणार आहोत. लक्षात घ्या. जरी आम्ही कुत्र्याच्या जन्मात गेलो, पुढच्या वेळी मांजराच्या गेलो, सर्पाच्या गेलो, किडा मुंगीच्या जन्मात गेलो तरी आम्ही त्या परमेश्वराचे अंशच असणार आहोत. लक्षात घ्या. म्हणजे नातं जे आहे ते परमेश्वरा बरोबरच सत्य आहे, बाकी सगळी नाती ही मिथ्या आहेत. म्हणून सुख जर मागायचं असेल तर त्या परमेश्वराकडे मागायचं आणि दुःख जर सांगायचं असेल तर त्या परमेश्वराला सांगायचं. म्हणून महाराज म्हणतात शांती गाता सद्गुरु तुझे आणि भजनी नित्य प्रेम. किती वाजले? 40 झाले. आणि म्हणून ह्या पदामध्ये पंत महाराज सांगतात की बाबांनो, हा जन्म उगाच नको त्यांच्या नादी लागू, नको त्यांच्या आशेवर वाया घालवू नका. विधीर धरू गुरुराया. आता हा राणी विधीर धरू गुरुराया, पाहता पाहता जन्म गेला वाया. विधीर धरू गुरुराया, पाहता पाहता जन्म गेला वाया. माती अडघाले मोहगावून दुःख निधले, माही आपुले कवना छाया. पाता पाता गेला वाया. आवड आता जगात राहिली नाही. शृंगार रस आणि हास्य रसाची जास्त गोडी आहे. म्हणून असे जे कीर्तनकार असतात त्यांचा TRP सध्या वाढलेला आहे. लाख लाख रुपये देऊन लोक त्यांना आणतात. कारण कुठेतरी असं कोण वेडावाकडं करतो, कुठेतरी ढोंग. कीर्तनामध्ये अश्लील चाळे नाहीत. कीर्तनामध्ये विनोद असावा पण तो चवीपुरता असायला पाहिजे. शृंगार रस ही अगदी आता सुरुवातीला मी ते जे वर्णन केलं ते रामानंदांचं पूर्व आयुष्य कशा प्रकारचं होतं म्हणून ते कवन केलं. म्हणजे थोडं चवीपुरते हे रस आहे, पण इथे कीर्तनामध्ये भक्ती रस हा प्राधान्याने यायला पाहिजे, पहिल्या नंबरला असायला पाहिजे. मग अशा प्रकारे भजनात रामानंद रंगलेले असताना कोणीतरी येऊन सांगितलं की पंत गुरु आले आपल्याला भेटायला. आता माझ्या गुरुनं तिष्ठत राहावं लागेल, माडीवरून उतरताना वेळ जाईल, जिन्याने उतरून जायचं तर वेळ जाईल, म्हणून माडीवरून उडी
टाकली. रामानंदाने माडीवरून उडी टाकली. माझ्या सद्गुरूंना विलंब होता कामा नये आणि भेटीची एवढी उत्कंठा आहे, एवढा अधिकार असताना सुद्धा उडी घेईस वेगे, उडी घेईस वेगे, माडीवरून श्री गुरु पुढे थेट, संतुलन देहाचे, संतुलन देहाचे, धरून दे घेतली थेट भेट. राम राम हरे हरे, राम राम सीतापते, उडीच टाकली नाही तर गुरूंच्या समोर बरोबर उडी टाकली आणि कुठेही संतुलन बिघडू दिलं नाही. डायरेक्ट मिठी मारलेले. गुरु शिष्य गाठी स्वानंद मिठी, आणि स्वानंदाची मिठी पडलेली आहे. एकदा प्रथम जेव्हा पंत महाराज करवीर क्षेत्रात आले तेव्हा रामानंदाने त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढलेली आहे आणि हत्तीवरून भजनानंदात त्यांना आपल्या आश्रमात आणलेला आहे. दृढ भाव असा, दृढ भाव असा गुरु चरणासी, भाव असा गुरु चरणासी, क्षमा करूची काय बरे मरणासी, आणि एवढा दृढ भाव गुरुचरणावर असलेला पंताने पाहिला आणि रामानंदाला प्रेमानं मिठी मारली आणि म्हटलं, रामा, अवधूत संप्रदायाचा भजन ध्वज तूच मिरवलास. धन्य तू रामा. रामा नाहीच तर आता रामानंद झालेला आहे. बघा, जे जीवन व्यसनाधीन होत, जे विषयाने वाया जात होत, ते सद्गुरु कृपेनं त्याचं सोनं झालेलं आहे. आणि रामा शिपायाचा, व्यसनी रामा शिपायाचा पूर्ण वैरागी असा रामानंद झाला. हा संग संगतीचा परिणाम आहे. आणि म्हणून महाराज पूर्वपदात म्हणतात, धीर धरू गुरुराया, धीर धरू गुरुराया, धीर धरू गुरुराया, पाहता पाहता जन्म गेला माया, पाहता पाहता जन्म गेला माया, धीर धरू गुरुराया, धीर धरू गुरुराया, धीर धरू. आमचे प्रेमळ म्हात्रे अण्णा अवधूत संप्रदायाची सेवा ज्यांनी केली, ज्याने रामानंदाप्रमाणे, रामानंदांची जशी वाणी होती, अमोघ अशी वाणी होती, टिपेचा स्वर होता, सुस्वर कंठ होता, त्याप्रमाणे भजन सेवा करावी. तर आमच्या अण्णा, म्हात्रे अण्णा, मी स्मशानावर पण सांगितलं की हा अवधूत संप्रदायाची रायगड मध्ये पताका जर कोणी मिरवली असेल तर श्री रघुनाथ मामा पाटील पेझारीचे, त्यानंतर मोरेश्वर भाऊ थळे वाघोडे आणि बाबूराव म्हात्रे अर्थात अण्णा, हे त्रिकूट जेव्हा भजनाला बसायचं तेव्हा असं वातावरण असायचं. एक टिपेतला स्वर असायचा तार सप्तकातला म्हात्रे अण्णांचा, दुसरा खर्जातला स्वर मोरेश्वर भाऊंचा असायचा आणि रघुनाथ मामांचा
मंद्र सप्तकातला, मध्य मंद्र सप्तकातला स्वर असायचा, गोड मंजूळ असा रघुनाथ मामांचा आवाज. असं हे त्रिकूट जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश भजनाला बसायचे, आज अनेकांना ह्याचं स्मरण नाही, म्हणून स्मरण करून देतो की हे त्रिकूट, ह्या त्रिकूटाने अवधूत संप्रदायाची ध्वज पताका फडफडत अखंड ठेवली ह्या रायगड जिल्ह्यात. आणि त्यांचं आज आम्हाला कीर्तनाचा पूर्व पुण्य आहे. आणि कसं असतं की 3 ऋण असतात, ते 3 ऋण फेडायचे असतात. त्यातलं हे जे ऋण आहे संत ऋण, ते फेडण्यासाठी जी संधी मिळाली मला. आणि अर्थातच अण्णांचं जीवन हे धन्य झालं. अखंड संप्रदायाची सेवा केली, कुठल्याही प्रकारे मान पानाची अपेक्षा ठेवली नाही. आमचे झेमसे मामा, अर्थातच गुरुवारी झेमसे मामा यांच्या वरचे अधिकारी अण्णा, त्यानंतर राण्या अण्णा, हे सगळे ह्या लोकांनी हा संप्रदाय. परंतु मी नेहमी एक उदाहरण देतो की दहीहंडी असते, दहीहंडी, त्या दहीहंडीला थर लावलेले असतात आणि भार असतो त्या दहीहंडीचा, तो खालच्या थरावर असतो. परंतु त्यांची उपेक्षा होते, लक्षात. त्यांना मलई मिळत नाही, त्यांना ते लोणी खायला मिळत नाही. लोणी खातो कोण? जो कृष्ण बनतो, ज्याला सगळ्यांनी वर घेतलेला आहे तो कृष्ण होतो, त्याला लोणी खायला मिळतो. पण ही माणसं उपेक्षित राहिलेली असतात. पण देवाच्या ठिकाणी त्यांची हजेरी असते, त्याची नोंद असते आणि ती परमेश्वराने पंतरायाने घेतलेली आहे, दत्ताने घेतलेली आहे. श्रीचरणी ते लीन झालेले त्यांना, त्यांच्या प्रवासाला हे कीर्तनाचं जे काही पुण्य तुम्ही आम्ही उभं केलंय नामस्मरणाच्या योगाला, ते आम्ही त्याला देऊया. त्याला ह्याही पेक्षा उत्तम अशी योनी आणि उत्तम कुळ प्राप्त हो ही पंतचरणी प्रार्थना करतो आणि ह्या कीर्तन सेवेला विराम देतो. आरतीचं ताट घ्या इथे कीर्तन या पुढे आरती. तुझा विसरण भावा तुझा विसरण माझी सर्व गोडे हेच माझी सर्व मुक्ती धन संपदा संत संग दे सदा साधु संग दे म्हणे गर्भवासी सुख भाग्यामासी सुख झाला सुख करता बुद्धा भारता सर्वांनी सुंदर संजीवते दर्शन मात्रे लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सुंदर वक्र सुंदर दर्शन मात्रे आरती अवधूता
सवाहा जन्म घेतला प्रेम सवाहा जन्म घेतला वाढले माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या जगन्मयेव त्वमेव सर्वं मम देवे कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वाञ्छितस्वहा करोति यद्यत् सकलपरस्मै नारायणेति संरतया अच्युतं केशवं रामादायं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण पंढरीनाथ भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंतराज महाराज की जय। सद्गुरु रामानंद महाराज की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। सद्गुरु विष्णु महाराज की जय। बोध स्वरूप सद्गुरु रामा महाराज की जय। गुरुवर्यांना महाराज की जय। गुरुवर्य भीमसे दादा महाराज की जय। गुरुवर्य मोरेश्वर भाऊ महाराज की जय। म्हणतो तुझा मी आनव उपाय नाही करुणा भरित नेत्रे सत्वरी आस पाही बहुकृश संसारी जाहलो भीत भीता अनसुयानंदना धावरे धाव दत्ता हृदय जाणशी माझे काय बोलो निदावो मती गुंग जाहली केली तुला मी गावो कधी थव पडलो मी मारी की तारी आता अनसुयानंदना धावरे धाव दत्ता अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु पंतराज महाराज श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त